हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता जो की लसूण सोलायची ट्रिक तुम्हाला सांगितली होती. आज पण मी तुम्हाला काही 2 ट्रिक्स सांगणार आहे. तर त्यासाठी आपण पहिली ट्रिक बघूया. तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलंय. एकदम कोमट असं करून घ्यायचंय, ज्याच्यामध्ये आपण जेव्हा बोट घालू तेव्हा ते भाजलं नाही पाहिजे. एकदम सोम म्हणजे आपण हात घालू शकतो. तर मी एकीकडे लसूण घेतल्यात आणि एका साईडला हा काचेचा बाऊल घेतलाय. काचेचा बाऊल अशासाठी घेतलाय की जेणेकरून तुम्हाला ते दिसेल की पाणी वगैरे मी किती घेते. आणि हे बघा, हात बुडवू एवढं आपलं पाणी गरम असलं पाहिजे, अगदी कोमट. त्याच्यानंतर ह्या लसूण अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे मोकळ्या करून घ्यायच्या सगळ्या. आणि जवळजवळ बऱ्याच मी लसूण सोलून घेतलेत. एक सेपरेट करून घ्यायची आहे. ते पटकन होऊन जातं. जसं की आपण समजा असं एखादी लसूण घेतली, अशी ओट्यावरती ठेवायची आणि त्याच्यावरती दाब द्यायचा. मग त्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपोआप वेगळ्या होतात, सगळ्या सेपरेट होतात आणि त्या सगळ्या आपण काढून घ्यायच्या. सगळ्यात प्रथम आपण या सगळ्या काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही खूप सारा लसूण सोलू शकता. 1 किलो, 2 किलो, अगदी 5 ते 10 मिनिटात हे सोलून होऊ शकेल. हे तर मी काही सेकंदात सोलून तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला फक्त ह्या ट्रिक दाखवते, त्यामुळे मी थोडीच लसूण तुम्हाला तिथे सोलून दाखवते. तर तुम्ही कितीही जास्त लसूण असली तरी तुम्ही अशा पद्धतीने जर सोलली तर तुमचं काम एकदम आसान होऊन जाईल, म्हणजे इझी होऊन जाईल. स्वयंपाक करायला खूप इझी होऊन जातं. आणि लसूण ही अशी गोष्ट आहे, ती स्वयंपाकात खूप जास्त लागते. तर इथे या पाण्यामध्ये मी 1 चमचा सोडा घालते. थोडा कमी असला तरी पण चालेल. तर पाणी जास्त बिलकुल गरम करायचं नाही, ही टीप नक्की लक्षात ठेवा. तर आज मी तुमच्यासोबत 2 ट्रिक अशा शेअर करणार आहे. तर हे इथे पाण्यात मी 1 चमचा सोडा टाकल्यानंतर ते मिक्स करून घेते चमच्याने. त्यानंतर त्याच्यामध्ये ह्या ज्या आपण सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी त्यामध्ये टाकते. त्या सगळ्या टाकून घ्यायच्या त्यामध्ये आपण. तुम्हाला जर जास्त लसूण असेल तर तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता. आणि हे थोडा वेळ असंच ठेवायचं, अगदी हार्डली 5 मिनिटं. त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची काहीच गरज नाही आहे. तुमच्याही हे लक्षात येईल, ते थोडंसं जरी भिजलं ना तर त्याच्यानंतर ते आपोआप सालं त्याची निघतात. हे बघा, काही वेळाने आपण हे बघतोय तर हे एकदम असं सॉफ्ट झालेलं असतं लसूण. आणि ते असं हाताने आपण घासलं ना, हे बघा, असं हातावरती चोळलं की त्याच्या इझिली साली निघतायत असं आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ हे इतकं पटकन होतं की आपण विश्वास नाही ठेवणार की आपण जेव्हा लसूण सोलायला जातो तेव्हा ते आपल्या हाताला, त्याचं ते जाडसर असतं ते लागतं, नखाला लागतं, कुठे ना कुठेतरी लागून जातं हाताला. आणि मग आपल्याला हाताची नखं वगैरे दुखतात किंवा हाताची नखं निघतात, असं स्किन निघते. तर हे बघा, इतकं इझिली निघतं. म्हणजे आपण असं नुसतं हाताने, मी एका हातानेच करते ते पण तुम्ही बघू शकता. एका हाताने जेव्हा आपण असं करतो तेव्हा इझिली त्याची साल त्याच्यापासून मोकळी होते. हे बघा. आणि ही इतकी सोपी ट्रिक आहे जी की तुम्ही कोणालाही जमेल, असं काही नाही आहे की अगदी इझिली हे फील होतंय. हे बघा, अशा पद्धतीने खूप सारा लसूण तुम्ही सोलू शकता, कारण लसूण आपल्याला खूप लागतो जेवणामध्ये. लसूण ही अशी गोष्ट आहे की स्त्रियांना ते लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने जर तुम्ही लसूण सोललात तर खूप इझी असं हा वे आहे. आणि ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ तुम्ही बघा, ती ही ट्रिक एकदम इझी आहे. आणि आज मी तुमच्यासोबत 2 ट्रिक शेअर करणार आहे, तर त्यातली कोणती तुम्हाला आवडली हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने कुठूनही आपली लसूण तुटत नाही आणि इझिली बाहेर येते. म्हणजे जेणेकरून नाही का ती तुटली जाते किंवा काय असं एका साईडने तुटते वगैरे, असं काहीच नाही, अख्खीच्या अख्खी निघून येते. यातली जर काही खराब लसूण असेल तर तुम्ही टाकून देऊ शकता. आणि अशा पद्धतीने लसूण सोलून तुम्ही फ्रीजमध्ये कित्येक दिवस स्टोअर करू शकता. महिनोन-महिने तुमच्याकडे स्टोअर केलं तरी ते बिलकुल खराब होत नाही. कारण हे जेव्हा आपण ह्याच्यातनं सोलल्यानंतर आपण हे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि मग नंतर ते डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने काही सेकंदातच आपल्या ह्या लसणी आता सोलून होणार आहेत. ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कशी वाटली ही तुम्हाला ट्रिक. आणि नक्की तुम्ही या पद्धतीने सोलून बघा. खूप साऱ्या लसूण आपल्या या पद्धतीने काही सेकंदातच आपण सोलून टाकतो.
तर हे बघा इथे या पद्धतीने मी सोललेल्या लसणी आहेत, या मी तुम्हाला दाखवते. तर आता ट्रिक नंबर 2 बघूया. तर सेम असंच आपण ह्या लसणीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत, सेपरेट करून घ्यायच्या आहेत. इझिली ह्या सेपरेट होतात. हे तुम्हाला मी कसं सेपरेट करायचं ते दाखवलं. त्या लसणीवर जर हाताने दाब दिला तर आपोआप मोकळ्या होतात. हाताने देखील मोकळ्या होतात ह्या पटकन. आणि अशा मोकळ्या केल्यानंतर आता आपण त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी 1 चमचा तेल घेतलंय, अगदी छोटा चमचा आहे, बघू शकताय. अगदी अर्धा चमचा तेल तुम्ही घेतलं तरी चालेल. तो छोटा चमचा असल्यामुळे तो मी 1 चमचा घेतलाय आणि त्या संपूर्ण लसणीच्या पाकळ्यांना तो आपण जे आहे तेल आहे ते सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे मी तुम्हाला ट्रिक दाखवते, त्याच्यामुळे मी तुम्हाला कमी लसूण दाखवते. ह्याच्यापेक्षा जास्त लसूण जर तुम्ही घेतलात तर त्या अंदाजाने तुम्ही तेल लावू शकता. तर इथे सगळ्या लसणीच्या पाकळ्यांना तेल लागणं फार गरजेचं आहे. आता काय करायचं, गॅसवरती एक तवा तापत ठेवायचा. माझ्याकडे हा असा लोखंडी तवा आहे, तर तो मी तापत ठेवलाय. तो चांगला थोडासा गरम करून घ्यायचा, खूप जास्त गरम नाही करून घ्यायचा. आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि खूप जास्त भाजायच्या नाहीत. नुसतं गरम झाले पाहिजे, म्हणजे लसणीला जो वरती एक प्रकारचा एक डाग आला पाहिजे. जसं थोडंसं जळल्यानंतर काळसर असा डाग येतो, तर तो तुम्हाला आता दिसेलच. तर अशा पद्धतीने डाग येईपर्यंत हे ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही. हार्डली 5 मिनटं ठेवायचं हे, म्हणजे ते खूप जास्त त्या करपणार नाहीत किंवा खूप जास्त त्या भाजल्या देखील जाणार नाहीत. हे बघा अशा पद्धतीने मी हातसुद्धा लावते, म्हणजे तो तवा इतका गरम नाही आहे, थोडासा गरम करून घेतलाय मी. आणि त्याच्यावरती मी असं लसणीच्या पाकळ्या, तो तवा पण हलवतेय, जेणेकरून ते संपूर्ण लसणीच्या पाकळ्यांना सगळ्यांना त्याची ती हीट लागेल. थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं. ही लसणीची ट्रिक, ही लसूण सोलायची जी ट्रिक आहे ती खूप इझी आहे. ही सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडून जाईल. हे बघा अशा पद्धतीने त्याला थोडे थोडे डाग आलेत, तुम्ही बघू शकताय. आणि मी आता गॅस बंद करून टाकलाय. लसणीच्या वरच्या सालाला फक्त डाग आला पाहिजे, आतमध्ये ते लसूण काही जळत नाही. असं डाग आल्यानंतर ते इझिली रिमूव्ह होण्यासाठी आपण हे करतो आहे, ही ट्रिक करतो आहे. तर हे बघा ऑलमोस्ट माझ्या सगळ्या लसणीच्या पाकळ्या अशा त्याला थोडे थोडे डाग आलेले आहेत आणि असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. हे बघा मी गॅसवरतीच अगदी तव्यामध्येच ह्या लसणी ठेवल्यात आणि तिथूनच जर तुम्ही सोलल्यात तरी देखील चालेल. आणि तुम्हाला मी आता दाखवणार आहे कशा पद्धतीने त्याची सालं आपोआप रिमूव्ह झालेले आहेत. हे बघा हे सुद्धा किती इझी ट्रिक आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा इझिली रिमूव्ह होते आणि कुठेही आपली लसूण जळली नाहीये, खूप जास्त भाजली गेली नाहीये. तर हे बघा साल किती इझिली रिमूव्ह होते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हाच असतो की त्याचं साल आहे ते आपल्याला काढायला खूप कठीण जातं आणि त्याला खूप तास जातात, खूप घंटे जातात. आपण एका साईडला बसून ते किती वेळ करत राहतो की सालं काढत राहतो. पण हे इतकं इझिली हे इतकं होतं ना, पटकन काम होऊन जातं. हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या लसूण पाकळ्या आता सोलून घेणार आहोत. आणि जास्त गरम करायचं नाही, जेणेकरून ते करपेल. लगेचच गॅस बंद करून टाकायचा आणि गॅसवर तसंच ठेवून दिला तवा तरी चालतो आणि त्यातच घेऊन आपण ह्या सगळ्या लसणी सोलून घेणार आहोत. त्यातली काही एखादी खराब लसूण असेल तर तुम्ही टाकून देऊ शकता, ती यूज करायची गरज नाही आहे. हे बघा काही बारीक असतात लसणाच्या पाकळ्या, काही जाड असतात. तर कोणत्याही लसणांसाठी ही ट्रिक एकदम योग्य आहे. तर ही ट्रिकसुद्धा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मागे जो मी व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप सारं प्रेम दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, रिक्वेस्टनुसारच बनवलेला आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने या लसूण आपल्या सोलून झालेल्या आहेत.
आणि त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर हे बघा, दोन्ही लसणाच्या पाकळ्या मी तुमच्यासमोर ठेवल्या आहेत. दोन्हीमध्ये काहीच फरक नाहीत. जे भाजलेले आहे आणि जे सोड्यामध्ये टाकले आहे, पाण्यामध्ये टाकलेले आहेत, हे पण पुसून घेतलं आहे छान आणि मस्त असं डब्यात भरून आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर ह्या माझ्या दोन्ही ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. कारण खूप सारे व्ह्यूअर्स माझ्या चॅनलवरती नवीन येत आहेत पण लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज असं करू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तुमचा एक लाईक किंवा एक सबस्क्राईब मला सपोर्ट मिळून जाईल आणि मला नवीन व्हिडिओ बनवायला खूप सारा उत्साह येऊन जाईल किंवा चांगलं वाटेल आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करत जाईन. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम द्या. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.